नमस्कार, राम राम. माझं नाव आहे अजय कुलकर्णी. तुमचं सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र बोर्ड चॅम्पियन या यूट्यूब चॅनलवर. तर बघा, खूप विद्यार्थ्यांना असं वाटतं की मॅथमॅटिक्स हा खूप डिफिकल्ट सब्जेक्ट आहे. पण मला असं वाटतंय की मॅथमॅटिक्स हा खूप एक इझी सब्जेक्ट आहे. कधी जर तुमचे मॅथ्सचे कन्सेप्ट हे क्लिअर असतील तर. ओके, मग आज जे आहे आपल्याला आपले मॅथ्सचे कन्सेप्ट जे आहेत हे क्लिअर करायचे. आणि जर तुमचे मॅथ्सचे कन्सेप्ट क्लिअर असतील तर मॅथमॅटिक्स तुम्हाला खूप इझी सब्जेक्ट वाटेल. ओके, मग आता आपल्याला कोणकोणते मॅथ्सचे कन्सेप्ट जे आहेत ते पाहायचे आहेत. तर हे एवढे मिनिमम हे एवढे टॉपिक्स जे आहेत, एवढे तुमचे मॅथ्सचे कन्सेप्ट जे आहेत ते क्लिअर पाहिजेत. जर ते क्लिअर असतील तर तुम्हाला मॅथमॅटिक्स खूप इझी वाटेल. मग आता आजच्या क्लासमध्ये सपोज आपण हे सगळे टॉपिक्स जर घेतले तर क्लास खूप मोठा होऊन जाईल. ठीक आहे, त्यासाठी आपण बघा आज जे आहेत यापैकी काही टॉपिक घेणार आहे. म्हणजे हा फर्स्ट टॉपिक, हा सेकंड टॉपिक आणि हा थर्ड टॉपिक. हे जे तीन टॉपिक जे आज आपण घेणार आहे, म्हणजे आज आपण शिकणार आहे फर्स्ट टेबल्स, स्क्वेअर अँड क्यूब. त्याच्यानंतर आपण पाहणार आहे ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन. कोणाकोणाचं? इंटिजरचं. ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन डेसिमल नंबरचं, पॉईंट नाही, डेसिमल नंबरचं. ठीक आहे, अँड फ्रॅक्शनचं. आणि त्यानंतर पाहणार आहे युनिट कन्व्हर्जन. हे जे 3-4 टॉपिक आपण पाहणार आहे आज. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्लासमध्ये जे आहेत नंबर सिस्टीम, अल्जेब्रिक आयडेंटिटीज, बॉडमॉस रूल काय असेल, अल्जेब्रिक एक्सप्रेशन कसं सॉल्व्ह करायचं आपल्याला, आणि काही जॉमेट्रीचे कन्सेप्ट, हे जे आहेत हे आपल्याला सेकंड क्लासमध्ये पाहायचं. तर सुरू करूया आपला फर्स्ट क्लास. बघा, सगळ्यात पहिले तुम्हाला टेबल्स फर्स्ट 1 to 10. आता इथं 1 to 10 टेबल जे आहेत हे आहेत दिलेले आहेत. आय होप सर्वांना लक्षात ठेवा, मॅथ्समध्ये तुम्हाला कॅल्क्युलेशन स्पीड जर इम्प्रूव्ह करायचं असेल तर काही तुम्हाला हे टेबल्स लर्न करावेच लागतील. फर्स्ट हे 1 to 10 टेबल दिलेले आहेत, हे तुम्हाला जस्ट राईट करायचे तुमच्या नोटबुकमध्ये. आणि क्लास सुरू झालेला या क्लासमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, नोटबुक घेऊन बसायचं आहे आणि जे काही बोर्डवर लिहिलेलं आहे हे तुम्हाला व्यवस्थित समजून घेऊन लिहायचं आहे. ओके, आणि त्यानंतर क्लासच्या सगळ्यात शेवटी मी काही होमवर्क पण दिलेले तुम्हाला, प्रॅक्टिस एक्झाम्पल्स पण दिलेले आहेत, हे तुम्हाला सॉल्व करायचे आहेत आणि त्याचे आन्सर जे आहेत कमेंटमध्ये राईट करायचे आहेत. ओके, तर बघा आता हे 1 to 10 1 to 10चे टेबल्स आहेत. हे टेबल सर्वांना जे आहेत पाठ करावेच लागतील. 8चा टेबल असेल, ठीक आहे, 8चा जो टेबल असेल 8 1 8, 8 2 16. तुमचं इंग्लिशमध्ये पाठ असेल तर इंग्लिशमध्ये, किंवा मराठीमध्ये असेल तर मराठीमध्ये पाठ करा, फक्त पाठ करा. ओके, 8 16 24 32 40 48 56 64 72 and 80. हे पाठ कसे होतील हे तुम्हाला जस्ट पहिले लर्न करायचे, रीड करायचे आणि नंतर तुम्हाला हे 2-3 वेळा राईट करून पाहायचे, तेव्हाच ते काय होतील तुमचे पाठ होतील. हे तर 1 to 10 जे टेबल्स आहेत हे इझी आहे. पण बघा हे जे नेक्स्ट असतील म्हणजेच फ्रॉम 11 to 20 टेबल हे थोडेसे डिफिकल्ट आहेत. आता हे कसे लक्षात ठेवायचे हे बघा, खूप विद्यार्थी हे आहेत असे असतील की ज्यांचे जे आहेत 5 पर्यंत टेबल तुमचे पाठ होतात. म्हणजे सपोज कोणताही टेबल घ्या, 14चा तुमचा 5 पर्यंत टेबल जो आहे हा पाठ होतो. 14 1 14, 14 2 28, 14 3 43, 14 4 56, 14 5 70, इथपर्यंत पाठ होतात. पण हेच जर त्यांना विचारलं की 14 7चा किती होतो, 14 7चा किती होतो, मग हे त्यांचं लक्षात नाही राहत. तर बघा एक सिंपल कन्सेप्ट आहे, जर तुमचं 5 पर्यंत तुमचं व्यवस्थित पाठ आहे आणि जर तुम्हाला 7चा काढायचं असेल तर काहीच नाही, 14 5चा तुमचा पाठ आहे तो कितीपर्यंत आहे 70. ओके, 14 5चा तुमचा पाठच आहे पण तुम्हाला काय पाहिजे आहे 14 7चा पाहिजे आहे. तर काय करायचं, 14 5चा तुमचं पाठ असेल मग 14 2चा किती होतो, 14 2चा होतो 28. हे तुमचं पाठ आहे. डायरेक्टली या 78मध्ये तुम्ही काय करायचं, या 70मध्ये 28 काय करायचं ॲड करायचं. ॲड केल्यावर काय होईल, 0 + 8 8 अँड 7 + 2 9, काय भेटेल तुम्हाला 98. म्हणजे 14 7चा तुम्हाला काय भेटेल डायरेक्टली 98 भेटेल. ओके, म्हणजे तुम्हाला असं जो आहे हे पाठ करायचं. नसेल समजलं डबल सांगा तरी. बघा आता तुम्हाला जे आहेत 18चा टेबल घेऊ आपण. 18 5 पर्यंत तुमचं पाठ आहे, म्हणजे तुम्हाला मिनिमम
11 to 20पर्यंत मिनिमम 5 पर्यंत हे जे टेबल आहेत 5 पर्यंत सर्वांना पाठ पाहिजेत. 5 पर्यंत तुम्हाला पाठ पाहिजे. 5च्या समोरचे हे तुम्हाला कॅल्क्युलेट करता येतील. कसे करता येतील बघा. आता सपोज आपल्याला पाहिजेत आहे, आता आपल्याला पाहिजेत आहे 18 8चा पाहिजे आपल्याला 18 म्हणजे 18 गुणिला 8 याचं आपल्याला मल्टिप्लिकेशन फाइंड करायचं आहे. पण आपल्याला माहिती आहे 18 गुणिले 5 किती होतात, तर आपल्याला माहिती आहे 18 गुणिले 5 होतात 90. पहा इथं 18 गुणिले 5 किती होतात 90, ते माहिती आहे आपल्याला. नंतर हे पण माहिती आहे आपल्याला की 18 गुणिले जे आहेत 18 गुणिले 3 किती होतात, तर 54. हे पण माहिती आहे कारण की आपल्याला कोणाला पाहिजे 18 गुणिले 8 पाहिजेत. 18चा 8 पर्यंत टेबल पाहिजे आपल्याला. सो 18 इंटू 5 98, 18 इंटू 3 किती होतात 54. या दोघांची ॲडिशन करून टाकायचे. ठीक आहे, या दोघांची ॲडिशन केली ती किती येते 144. सो 18 8चा किती असेल 144, म्हणजे 144 तुम्हाला काय भेटेल, येस आन्सर भेटेल. म्हणजे तुम्हाला असं ते रिवाईज करता येईल, आठवून तुम्हाला करता येईल. म्हणून तुम्हाला बेसिक जे आहेत 5 पर्यंत पाठ पाहिजेत आणि 5 पर्यंत इझिली पाठ होतात. ओके, आणि त्यानंतरचे हे जे टेबल्स आहेत हे तुम्हाला काढता येतील जेव्हा गरज पडेल तेव्हा. ओके, पण तुम्हाला जर मॅथ्समध्ये तुम्हाला कॅल्क्युलेशन स्पीड वाढवायचं असेल, कॅल्क्युलेशन स्पीड जो आहे मस्ट आहे, मॅथमॅटिक्समध्ये कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे. त्यासाठी तुम्हाला टेबल हे जे आहेत हे पाठ करावेच लागतील. आणि पाठ कसे होतील, पहिले ते रीड करायचे आणि 2-3 वेळा ते राईट करून बघायचे, तेव्हाच ते पाठ होतील. आणि कुठपर्यंत पाठ करायचे, फक्त 5 पर्यंत. ओके, हे 5 पर्यंत जे आहेत या 5 पर्यंत टेबल पाठ करायचे. बाकी हे नंतरचे तुम्हाला डायरेक्टली जे आहेत हे काढता येतात. ओके, नेक्स्ट बघा स्क्वेअर. अगेन मॅथ्समध्ये तुम्हाला 1 to 30 पर्यंत स्क्वेअर जे आहेत हे पाठच पाहिजेत. मॅथ्समध्ये स्क्वेअर म्हणजे तुमचे पाठ पाहिजेत. बघा 1चा स्क्वेअर 1, 2चा 4, 3चा 9, 4चा 16, 5चा 25, 6चा 36, 7चा 49, 8चा 64, 9चा 81, 10चा 100, 11चा 121, 12चा 144, 13चा 169, 14चा 196, 15चा 225, 16चा 256, 17चा 289, 18चा 324, 19चा 361, 20चा 400, 21चा 441, 22चा 484, 23चा 529, 24चा 576, 25चा 625, 26चा 767, 676, 27चा 729, 28चा 784, 29चा 841 आणि 30चा 900. असे जे आहेत हे तुम्हाला 1 to 30 पर्यंत टेबल्स काय करावे लागतील, तुम्हाला टेबल्स म्हणतो स्क्वेअर तुम्हाला पाठ करावे लागतील. हे काही नाही, हे जस्ट एकदा 2-3 वेळा रीड करा आणि रीड केल्यानंतर ते राईट करून बघा, तरच तुम्हाला ते आठवून राहतील. ओके, नेक्स्ट क्यूब बघा. ॲटलिस्ट मिनिमम 1 to 10 पर्यंत क्यूब जे आहेत हे पाठच पाहिजेत. हे 11 to 20 नसले तरी चालतील, पण 1 to 10 हे पाठच पाहिजेत. ओके, 1चा क्यूब 1, 2चा क्यूब 8, 3चा क्यूब 27, 4चा क्यूब 64, 5चा क्यूब 125, 6चा क्यूब 216, 7चा क्यूब 343, 8चा क्यूब 584, 512, 9चा क्यूब 729, 13चा क्यूब 10चा क्यूब 100,000. ठीक आहे, हे तुम्हाला जे काय करायचे तुम्हाला हेच लक्षात ठेवायचे. नेक्स्ट बघा. आता आपल्याला बघायचं आहे सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट्स, की ॲडिशन सबट्रॅक्शन ऑफ इंटिजरचं आपल्याला ॲडिशन सबट्रॅक्शन करायचं आहे. बघा आता आपल्याला काय करायचं आहे, इंटिजरचं ॲडिशन सबट्रॅक्शन करायचं आहे. ॲडिशन अँड सबट्रॅक्शन करायचं आहे. ओके, ॲडिशन सबट्रॅक्शन करायचं आहे. तो ॲडिशन सबट्रॅक्शन करताना तुम्हाला जे आहेत रूल नंबर 1 आणि रूल नंबर 2 लक्षात ठेवायचे आहेत. किती, रूल नंबर 1 आणि रूल नंबर 2. रूल नंबर 1 आणि रूल नंबर 2 जर तुम्ही व्यवस्थित शिकले तुम्हाला ॲडिशन सबट्रॅक्शन करता येईल. कोणाचं, इंटिजरचं. ओके, तर कसं करायचं हे बघा, कसं करायचं जे आहेत हे बघा. ठीक आहे, सो काय करायचं बघा. सगळ्यात पहिले तुम्हाला हे माहीत असेल की जर 2 बॅक टू बॅक मायनस साईन आले, 2 बॅक टू बॅक काय आले मायनस साईन,
मायनस मायनस काय होतं, प्लस होतं. जर दोन बॅक टू बॅक म्हणजे लागून, ठीक आहे, जवळजवळ जवळजवळ दोन मायनस आले तर प्लस होईल, जवळजवळ दोन प्लस आले तरी प्लस होईल. जर सोबत लागून लागून जे आहेत म्हणजे जवळजवळ एक मायनस एक प्लस आला तर मायनस होतं, एक प्लस आलं एक मायनस आलं तरी मायनस होतं. ओके, फक्त लक्षात ठेवायचं जवळजवळ जर साईन यांच्यापैकी आलं तर हे असं होतं, मायनस मायनस प्लस होईल, प्लस मायनस मायनस होतं. हे तुम्हाला काय करायचं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. मग आता हे बघा, रूल नंबर 1 काय म्हणतो, रूल नंबर 1 काय म्हणतो, वेन टू नंबर हॅविंग सेम साईन. जर दोन नंबरचं साईन कसं आहे, सेम आहे, सारखं आहे. मग आता इथे बघा 3चं साईन कोणतं आहे, मायनस, ठीक आहे. हा 12 आहे, 12चं साईन कोणतं आहे, मायनस. म्हणजे दोन इथं किती आहेत, दोन नंबर आहेत, ठीक आहे. 3 आणि 12, 3 आणि 12 दोन नंबर आहेत आणि दोघांचं साईन कसं आहे, सेम आहे. दोघांचं साईन कसं आहे, सेम. जर दोन नंबर आहे, दोघांचं साईन जर सेम असेल तर काय करायचं तुम्हाला, डू ॲडिशन. काय करावं लागेल तुम्हाला, ॲडिशन करावं लागतं. काय करावं लागतं, ॲडिशन, ठीक आहे. मग आपण दोघांचे ॲडिशन करू. जर दोन नंबरचं साईन सारखं असेल तर तुम्हाला त्याची काय करावं लागेल, ॲडिशन करावं लागेल. सो 3 + 12, 3 + 12 यांची किती येईल, 15. ओके, किती येईल ते 15 येईल. ओके, नेक्स्ट समोर काय म्हटलेलं आहे, गिव्ह बिगर नंबर साईन टू द आन्सर. म्हणजे आता इथं बिगर नंबर शोधा. बिगर नंबर कोण आहे, 3 की 12, सो 12 इज द बिगर नंबर. आणि बिगर नंबर साईन काय आहे, मायनस. सो इथे काय द्यावं लागेल तुम्हाला, मायनस. सो याचा आन्सर काय येईल, -15. ओके, म्हणजे तुम्हाला समजलं असेल की ते सॉल्व कसं करायचं आता. ओके, डबल इथं सांगायचं पहा एकदा. जर दोन नंबर सारखे असेल, दोन नंबर असतील, कोणती दोन नंबर असतील, कोणती दोन नंबर असतील आणि त्या दोन नंबरचं साईन सारखं असेल, दोन नंबर साईन कसं असेल, सारखं, ठीक आहे. सारखं म्हणजेच मायनस मायनस असो की प्लस प्लस असो. जर दोन नंबर आहे, दोन नंबरचं साईन सारखं आहे तर त्यांची ऑलवेज काय करायची, ॲडिशन करायची, बेरीज करायची. सो 3 + 12 15 होतात. ओके, आणि नंतर बिगर नंबर जो असेल, जो कोणता दोनपैकी मोठा नंबर असेल त्याचं तुम्हाला काय द्यायचं आहे, साईन द्यायचं आहे. जे असेल ते मायनस असेल मायनस, प्लस असेल प्लस. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल बघू. बघा अगेन 12चं काही साईन दिलेलं नाही म्हणजे काय असतं, प्लस असतं. आता इथे 12चं साईन दिलेलं नाही आहे म्हणजे किती असेल, कोणतं असेल ते 12चं साईन कोणतं असेल, प्लस असेल. 15चं साईन काही इथे दिलेलं नाही आहे म्हणजेच काय असेल, प्लस. म्हणजे इथे दोन्ही नंबरचं साईन कसं आहे, सारखं. मग दोन्ही नंबरचं साईन जर सारखं असेल तर आपण त्यांची काय करतो, ऑलवेज ॲडिशन. सो 12 + 15 किती होतील, 27. आणि त्यानंतर आपण काय म्हणतो, मोठ्या नंबरचं साईन द्यायचं, गिव्ह बिगर नंबर साईन. मग हे दोनपैकी दोन जे आहेत 12 आणि 15 यांच्यापैकी 15 नंबर मोठा आहे, त्याचं साईन काय, प्लस. सो इथं आपण प्लस दिला का आणि नाही दिला तरी पण चालतं. प्लस दिलं नाही दिलं काही फरक नाही पडत, पण मायनस तुम्हाला द्यावं लागेल. ओके, इथं -15 जे आहेत, मायनस साईन हे तुम्हाला द्यावंच लागतं. ओके, प्लस नाही दिला नाही दिला फरक नाही, चालतं, फरक पडत नाही. मग आता इथं बघा, हा -17 ॲज इट इज. या एक्झाम्पलमध्ये बघा -17 ॲज इट इज, आणि हा इथं मायनस आहे, हा प्लस आहे. मी तुम्हाला सांगितलं इथं एक मायनस एक प्लस, एक मायनस एक प्लस असेल तर काय होईल, मायनस होईल. म्हणजे एक मायनस प्लस तर काय होईल, -12. ओके, हे सॉल्व केलं आपण. असं स्टेप बाय स्टेप का तुम्हाला काय करायचं आहे, सॉल्व करायचं आहे. -17 लिहिला, मायनस प्लस मायनस होतं. मग इथं अगेन बघा 17चं साईन मायनस, 12चं साईन मायनस. दोन नंबर आहे, दोन नंबरचं साईन सारखं आहे तर त्यांची ऑलवेज काय करायची, ऑलवेज काय करायची, ॲडिशन करायची. सो 17 + 12, 17 + 12 किती होतात, 29. ओके, दोघांची ॲडिशन केली 29 झालं. मग बिगर नंबरचं साईन द्यायचं. बिगर नंबर दोनपैकी कोण आहे, 17. 17चं साईन काय, मायनस. सो याला काय द्यायचा, मायनस. क्लिअर आहे. ओके, नेक्स्ट 4th नंबर बघा, अगेन सेम तेच. 16चं साईन मायनस, 21चं साईन मायनस, 21 साईन मायनस. दोन्ही नंबरचं साईन सारखं असलं आपण काय करतो, त्यांची ॲडिशन. सो 21 + 16 किती होईल, 37. आणि बिगर नंबरचं साईन, बिगर नंबर दोनपैकी कोणता आहे, 21 साईन मायनस. सो काय द्यायचा, -37. ओके, नाव
हे समोरचा नंबर. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, -31 ॲज इट इज. हा प्लस हा मायनस, प्लस मायनस काय होतो मायनस. इथं आपण पाहिलं प्लस मायनस मायनस, इथं कोण राहील 14. अगेन दोन नंबर साईन सारखं, तर त्यांची काय करायची ऑलवेज ॲडिशन करायची. काय करायची ॲडिशन. सो 31 + 14 किती होतात 45. ओके, किती होतात ते 45 होतात. सो 45 होतात. मोठा नंबर कोण आहे 31 साईन मायनस, सो मायनस. ओके, आय होप सर्वांना रूल नंबर 1 समजला असेल. आणि रूल नंबर 1 सिम्पल आहे. दोन नंबर आहे पाहायचे, दोन नंबर साईन जर सारखं असेल तर ॲडिशन करायची. ठीक आहे, काय करायची ॲडिशन आणि मोठ्या नंबरचं साईन द्यायचं. ओके, दिस इज द रूल नंबर 1. नाव रूल नंबर 2 बघा. सगळे एक्झाम्पल आपण घेणार आहे, डोंट वरी. हळूहळू जे आहे तुम्ही सगळे एक्झाम्पल्स पहा, म्हणजे तुमचे सगळे डाऊट काय होतील क्लिअर होतील. नाव आता रूल नंबर 2 बघा. रूल नंबर सेकंड काय म्हणतो बघा, द टू नंबर हॅविंग डिफरंट साईन. जर दोन नंबर आहे, दोन नंबरचा साईन कसं आहे डिफरंट आहे. ओके, मग बघा 9चं साईन काय मायनस, 7चं साईन काय प्लस. बघा ना, 9चं साईन मायनस आहे, 7चं साईन काय प्लस. म्हणजे दोन नंबर आहे 9 आणि 7. 9 आणि 7 दोन नंबर आहे आणि दोन्ही नंबरचं साईन वेगवेगळं आहे. म्हणजे एकाचं प्लस आहे एकाचं मायनस आहे, म्हणजे दोघांचं साईन वेगवेगळं आहे. तर डेफिनेटली त्या दोघांची ऑलवेज काय करायचं डू सबट्रॅक्शन. त्यांची ऑलवेज सबट्रॅक्शनच करायची. काय करायची सबट्रॅक्शन. आणि हा रूल ऑल एक्झाम्पलसाठी आहे. जेवढे पण मॅथमॅटिक्समध्ये एक्झाम्पल आहेत त्या सर्वांसाठी हा रूल ॲप्लिकेबल आहे. कोणता रूल, जर एक मायनस असेल एक प्लस असेल, दोन्ही नंबर साईन वेगवेगळी असेल, काय असेल वेगवेगळी असेल, तर तुम्हाला त्यांची काय करायची आहे सबट्रॅक्शन. 9मधून 7 गेलं किती राहिला 2, किती राहतो 2 राहतो. 9मधून 7 गेला कारण त्याची सबट्रॅक्शन करायची आपल्याला. सबट्रॅक्शन केल्यानंतर 9मधून 7 गेला किती राहतो 2 राहतो. ओके, आणि त्यानंतर गिव्ह बिगर नंबर साईन. बिगर नंबरचं जे साईन असेल ते तुम्हाला द्यायचं आहे. इथं बिगर नंबर कोण आहे 7 आणि 9 पैकी 9 आहे आणि 9चं साईन काय आहे मायनस. सो इथं तुम्हाला काय द्यावं लागेल मायनस द्यावं लागेल. ओके, क्लिअर आहे. बघा नाव सेकंड नंबरचं एक्झाम्पल बघा. इथं 8ची साईन काय आहे मायनस. ओके, 13चं साईन इथं काही दिलेलं आहे का आपल्याला नो. जर साईन दिलेलं नाही आहे मीन्स डेफिनेटली काय असेल प्लस असेल. साईन जर दिलेलं नसतं म्हणजेच काय असतं ऑलवेज प्लस असतं. मग आता इथं अगेन बघा, एकाचं साईन मायनस आहे दुसऱ्याचं प्लस आहे, म्हणजे साईन वेगवेगळं आहे का येस. दोघांचं साईन वेगवेगळं असेल तर डेफिनेटली तुम्हाला काय करायचं आहे त्यांचं सबट्रॅक्शनच करायचं आहे. ओके, काय करायचं डेफिनेटली सबट्रॅक्शन. सो 13मधून 8 गेले किती राहतील 5. किती राहतात 5 राहतात. ओके, आणि आपण सबट्रॅक्शन केलं नंतर गिव्ह बिगर नंबर साईन द्यायचा. दोनपैकी बिगर नंबर कोण आहे 13चं साईन काय प्लस. सो इथं प्लस दिलं काय नाही दिलं काय काही फरक पडत नाही. ओके, न आता नेक्स्ट बघा, हा -12 जसा आहे तसा लिहिला. मायनस मायनस काय होतं प्लस. अरे इथं बघा ते नेक्स्ट याच्या आधीच्या क्लासमध्ये याच्या आधीचं आपण स्लाईडवरचे ते बघितलं. मायनस मायनस काय होतं प्लस होतं. ओके, म्हणून आपण तेच केलं. इथं मायनस मायनस काय असेल जर दोन बॅक टू बॅक मायनस मायनस साईन असेल तर तुम्हाला काय घ्यावं लागेल प्लस घ्यावं लागेल. आणि हा 7 ॲज इट इज मायनस मायनस प्लस होतं, मायनस मायनस प्लस आणि हा 7 ॲज इट इज. मग आता इथं बघा 12ची साईन मायनस 7ची प्लस. दोन नंबर आहे, दोन नंबरचं साईन कसं आहे वेगवेगळं आहे, तर ऑलवेज त्यांची काय करसाल सबट्रॅक्शन. सो 12मधून 7 गेले, 12मधून किती गेले 7 गेले, किती राहतील 5 राहतील. ओके, आणि त्यानंतर आपण काय होतो बिगर नंबर साईन. दोनपैकी बिगर नंबर कोण आहे 12ची साईन काय मायनस. सो काय ते सर मायनस. क्लिअर आहे. ओके, नाव नेक्स्ट बघा. अगेन सेम तेच, एक प्लस आहे एक मायनस आहे, दोन्ही नंबर साईन वेगवेगळे आहे, त्यांची काय करायची सबट्रॅक्शन. सो 21मधून 13 गेले किती राहतील 8. किती राहतात 8 राहतात. मोठा नंबर कोण आहे दोनपैकी 13 21 पैकी 21 आहे, 21 साईन मायनस आहे, काय ते सर मायनस. ओके, अगेन इथं सॉल्व करा. -31 मायनस मायनस प्लस, दोन बॅक टू बॅक मायनस प्लस देतो आपण इज इक्वल टू 11. अगेन दोन नंबर साईन वेगवेगळे त्यांचे अगेन काय करसाल सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन केल्यावर किती राहतं 20. किती राहील 20 राहील.
मोठा नंबर कोण आहे 31, 31 साईन मायनस, सो आय गेस मायनस. ओके, आय होप रूल नंबर 2 समजला असेल. बघा, रूल नंबर 1 अँड रूल नंबर 2 इज फॉर ॲडिशन सबट्रॅक्शन. हे जे आहे रूल नंबर 1 अँड 2 साठी असते, ॲडिशन सबट्रॅक्शनसाठी. ओके, मग आता काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं असेल की सर इथं तुम्ही 2च नंबर घेतले, जर 3-4 नंबर असतील तर काय होईल? ओके, 3-4 नंबर दिलेले असतील तर काय होईल? तर सेम अगेन तेच तसंच सॉल्व करायचं. बघा, सपोज इथं असं असेल -3. आता मी स्मॉल नंबर घेतो. ओके, मोठमोठे जे आहेत नंबर घेऊन तुम्ही सॉल्व करू शकता, कारण की इथं फास्टमध्ये होण्यासाठी मी स्मॉल नंबर घेत आहे. ओके, आपली सुरुवात आहे म्हणून कोणतेही नंबर घ्या, काही फरक नाही पडत. आपण इथे हे 5 नंबर्स घेतले. मग सगळ्यात पहिले बघा काय करायचं, स्टेप बाय स्टेप जायचं. पहिल्या 2 नंबरची करून घ्यायची, 2 नंबरची ॲडिशन सबट्रॅक्शन. बघा 3 आणि 5 या दोघांची साईन सारखी आहे का? 2 नंबर घेत जायचे आपले, 3 आणि 5 दोघांची साईन सारखी आहे. मग जर दोघांची साईन सारखी असेल तर काय करायचं, ॲडिशन. ओके, म्हणजे दोघांची 3 आणि 5ची ॲडिशन करसाल, आणि मोठ्या नंबरचं साईन 5चं साईन काय मायनस. क्लिअर आहे? येस. मग आता हे नंबर ॲज इट इज लिहून टाकायचे, +12, 18 आणि +20 लिहिले. बघा या दोघांची आपण ॲडिशन सबट्रॅक्शन केली, इथं लिहिलं. बाकी हे सगळे नंबर खाली लिहिले. काय लिहिले आपण, सगळे नंबर खाली काय केले, ॲज इट इज राईट केले. ओके, मग आता बघा अगेन हे 2 नंबर घ्यायचे. आता आपल्याला माहिती आहे एकाचा साईन मायनस, एकाचा प्लस. जर एकाचा प्लस असेल एकाचा मायनस असेल तर आपण ऑलवेज काय करतो, त्यांची सबट्रॅक्शन करतो. काय करतो, सबट्रॅक्शन. मग 12 मधून 8 गेले किती राहतात, 4. बिगर नंबरचा साईन देतो, बिगर नंबर 12, 12चं साईन प्लस. प्लस दिलं नाही दिलं फरक नाही पडत. हे 2 नंबर ॲज इट इज, हे राहिलेले 2 नंबर काय लिहू आपण, ॲज इट इज खाली लिहू, -18 +20. साईन व्यवस्थित राईट करायचं. अगेन बघा, अगेन हे 2 नंबर घ्यायचे. अगेन 2 नंबर घेतले आपण. 4चं साईन काही नाही आहे, म्हणजे काय असेल प्लस. 18चं साईन मायनस. एक प्लस आहे एक मायनस आहे, त्यांचं ऑलवेज काय होईल, सबट्रॅक्शन. दोघांचं साईन जर वेगवेगळं असेल त्यांचे ऑलवेज काय होते, सबट्रॅक्शन होते. 18 मधून 4 गेले किती राहतात, 4. बिगर नंबरचा साईन काय, मायनस, सो काय सर मायनस. इथं काय येईल, हा +20 ॲज इट इज, +20 ॲज इट इज. इथं अगेन बघा एकाचा साईन प्लस आहे एकाचा मायनस आहे, दोघांचं साईन वेगवेगळं आहे, तर ऑलवेज काय करतात त्यांची सबट्रॅक्शन. सो 20 मधून 14 गेले किती राहतात, 6. बिगर नंबर कोण आहे, 20, 20 साईन प्लस, सो प्लस दिला नाही दिला फरक पडत नाही. ओके, इन दिस वे कितीही नंबर तुम्हाला दिलेले असतील तर ते तुम्हाला सॉल्व करता येतील. ओके, फक्त रूल नंबर 1 आणि 2 लक्षात ठेवायचं. जर 2 नंबरचं साईन सारखं असेल तर ॲडिशन करायची, मोठ्या नंबरचं साईन द्यायचं. ठीक आहे. आणि रूल नंबर 2, जर 2 नंबरचं साईन वेगवेगळं असेल तर त्यांची सबट्रॅक्शन करायची आणि बिगर नंबरचं साईन द्यायचं. असं हे समजून घ्यायचं. आणि समजून घेतल्यानंतर ते तिच्यावर 2-3 एक्झाम्पल सॉल्व केले की तुमचे कन्सेप्ट काय होतील, क्लिअर होतील. ओके, नाव रूल नंबर 1 अँड 2 इज फॉर ॲडिशन अँड सबट्रॅक्शन. लक्षात ठेवायचं. रूल नंबर 1 अँड 2 इज फॉर कशासाठी, ॲडिशन अँड सबट्रॅक्शनसाठी. ओके, रूल नंबर 1 अँड रूल नंबर 2 कशासाठी असतील, ॲडिशन अँड सबट्रॅक्शनसाठी असतील. ओके, नाव आता रूल नंबर 3 पाहायचा आहे. आणि लक्षात ठेवायचं रूल नंबर 3 अँड 4, रूल नंबर 3 अँड रूल नंबर 4 इज फॉर मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. ओके, रूल नंबर 3 अँड रूल नंबर 4 इज फॉर मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. ओके, बघा आता रूल नंबर 3 काय म्हणतो तो, 2 नंबर हॅव्हिंग सेम साईन. जर 2 नंबर असतील आणि 2 नंबरचं साईन काय असेल, सारखं असेल. ओके, 2 नंबर हॅव्हिंग सेम साईन, 2 नंबर त्यांचं साईन कसं आहे, सारखं. विच मल्टिप्लिकेशन, त्यांचं मल्टिप्लिकेशन आणि त्यांचं डिव्हिजन हे ऑलवेज कसं राहील, पॉझिटिव्ह राहील. ऑलवेज कसं राहील, पॉझिटिव्ह. म्हणजे सिम्पल समजून घ्यायचं की या 3चं साईन मायनस. ओके, 8चं साईन मायनस. 2 नंबर आहे, दोन्ही नंबरचं साईन सारखं आहे. 2 नंबर आहे, 2 नंबरचं साईन सारखं आहे आणि त्यांची मल्टिप्लिकेशन
दोन नंबरचा साईन सारखा आहे आणि त्यांची मल्टिप्लिकेशन असो की डिव्हिजन असो ही ऑलवेज कशी येईल? पॉझिटिव्ह असेल. त्यांची मल्टिप्लिकेशन ऑलवेज काय येईल? पॉझिटिव्ह. ठीक आहे, सिम्पल आहे. 3 × 8 किती होतात? 24. आपण पॉझिटिव्ह साईन देत नाही म्हणून लिहिण्याची गरज नाही. मॅथ्समध्ये तुम्ही प्लस दिलं नाही दिलं फरक पडत नाही. ओके, नेक्स्ट बघा, इथं बघू आपण. अगेन 12चं साईन मायनस, 8चं साईन मायनस. दोन्ही नंबरचा साईन सारखा आहे का? यस, दोन्ही नंबरचा साईन सारखा आहे आणि त्यांची मल्टिप्लिकेशन ही ऑलवेज काय ते? पॉझिटिव्ह येते. सो 12 × 8 किती होतात? 96. किती येईल? 96. 12×8 = 96. 96 हजार. ओके, प्लस नाही दिलं नाही दिलं फरक नाही पडत. नेक्स्ट इथं बघा, आता 8ची साईन काही नाही आहे म्हणजेच काय असेल? प्लस. 5चं साईन काही नाही आहे म्हणजेच काय असेल? डेफिनेटली प्लस असेल ना, प्लस. ओके, दोन्ही नंबरचा साईन सारखं आहे, मल्टिप्लिकेशन ऑलवेज काय येईल? पॉझिटिव्ह येईल. सो 8 × 5 किती होतात? 40. आपण प्लस साईन तिथं देत नाही. ठीक आहे, आय होप हे समजलं असेल. लक्षात ठेवा, मल्टिप्लिकेशन रूल नंबर 3 म्हणजे मल्टिप्लिकेशन डिव्हिजनमध्ये मोठ्या नंबरचा साईन आपण देत नाही. मोठ्या नंबरचा साईन देण्याची गरज नाही. फक्त ते मोठ्या नंबरचं साईन कशामध्ये द्यावं लागतं? ॲडिशन आणि सबट्रॅक्शनमध्ये. ॲडिशन सबट्रॅक्शनमध्ये मोठ्या नंबरचं साईन द्यायचं, मल्टिप्लिकेशन डिव्हिजनमध्ये देण्याची गरज नाही. हे झालं मल्टिप्लिकेशन. आता हे बघा डिव्हिजन पण सेम तेच. दोन नंबर आहे, दोन नंबरचा साईन सारखा आहे, दोन नंबर साईन सारखा आहे, तर त्यांचं डिव्हिजन ऑलवेज काय येईल? पॉझिटिव्ह येईल. या 5 ने 120 डिवाइड करा, किती जाईल? 10 आणि 25 24. किती येईल? 24 आन्सर येईल. तर दोन नंबर आहे, दोन नंबर साईन सारखा आहे, त्यांची डिव्हिजन हे ऑलवेज कसं राहील? पॉझिटिव्ह राहील. ओके, नेक्स्ट इथं बघा, अगेन तेच. दोन नंबर आहे, दोन नंबर साईन काही नाही आहे म्हणजे डेफिनेटली प्लस असेल. ते याचे सेम प्लस आहे, याचे सेम प्लस आहे, दोघांचं साईन सारखं आहे ऑलवेज. डिव्हिजन काय येईल? पॉझिटिव्ह. 11 1चा 11 1 आणि 2चा 22 म्हणजे आन्सर किती येईल इथं? 20. ओके, आय होप सर्वांना रूल नंबर 3 समजला असेल. रूल नंबर 3 सिम्पल आहे. दोन नंबरचा साईन सारखा आहे का? तर त्यांची मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑलवेज काय येईल? पॉझिटिव्ह येईल. काय येईल त्यांचे? पॉझिटिव्ह. ओके, नेक्स्ट बघा, रूल नंबर 4. रूल नंबर 4 काय म्हणतो? द टू नंबर हॅव्हिंग डिफरंट साईन. जर दोन नंबर आहे आणि दोन नंबर साईन डिफरंट आहे तर काय होईल? 12चं साईन काही नाही म्हणजेच काय असेल? प्लस. 8चं साईन मायनस म्हणजे इथं काय असेल? एकाचा साईन मायनस आहे, एकाचा प्लस आहे, तर त्यांची मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन आर ऑलवेज निगेटिव्ह. जर दोन नंबर आहे, दोन नंबर साईन वेगवेगळा आहे, तर त्यांची मल्टिप्लिकेशन ही ऑलवेज निगेटिव्ह असेल. त्यात काहीच डाऊट नाही. जर दोन नंबर साईन वेगवेगळा आहे तर त्यांची मल्टिप्लिकेशन ही ऑलवेज निगेटिव्ह असेल. हे समजून घ्यायचं आहे तुम्हाला. ओके, निगेटिव्ह आहे. मग काय? 12 × 8. 12 × 8 किती येतं? 96. किती येईल? 96. ओके, समज इथपर्यंत. नेक्स्ट बघा, सेकंड रूल. 9चं साईन काही दिलेलं नाही आहे, 9चं साईन काही दिलेलं नाही म्हणजेच काय असेल? डेफिनेटली प्लस असेल. आणि 7चं साईन दिलेलं आहे म्हणजे ते काय? मायनस आहे. म्हणजे 9चं प्लस आहे, 7चं मायनस आहे, म्हणजे दोन्ही नंबर साईन वेगवेगळं आहे. ओके, आणि त्यांची मल्टिप्लिकेशन ही ऑलवेज कशी येईल? निगेटिव्ह असेल. म्हणजे तुम्हाला तुमच्या ब्रेनला समजून घ्यायचं आहे, जर दोन नंबर आहे, दोन नंबर साईन डिफरंट आहे, एक प्लस आहे, एक मायनस आहे, त्यांचं मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन हे ऑलवेज कसं येईल? निगेटिव्ह असेल. कसं येईल? निगेटिव्ह. 9चं साईन दिलेलं नाही म्हणजे काय असेल? प्लस. 7चं साईन दिलेलं आहे म्हणजे ते कोणतं आहे? मायनस. प्लस मायनस आहे म्हणून मल्टिप्लिकेशन मायनस असेल. मग 9 × 7 किती होतात? 63. किती होतील? 63. इथं बघा, 18चं साईन काही नाही आहे म्हणजेच काय असेल? प्लस. 5चं साईन किती आहे? मायनस म्हणजे एकाचा प्लस आहे, एकाचा मायनस आहे, डेफिनेटली त्यांची मल्टिप्लिकेशन काय येईल? निगेटिव्ह येईल. काय येईल? निगेटिव्ह. सो 18 × 5 किती होतात? 90. किती होतील? 90. हे एक्झाम्पल बघितले आपण मल्टिप्लिकेशनचे. हे सगळं आता इथं डिव्हिजनचे. सेम अगेन तेच. 80चं साईन प्लस आहे, 4चं साईन मायनस आहे,
एकाचा प्लस आहे एकाचा मायनस आहे. आन्सर काय येईल, डिव्हिजन काय येईल त्यांची, निगेटिव्ह असेल. सो 4 ना या 80ला डिवाइड केला, ठीक आहे. 4 1 4, किती झाला आपला आन्सर 20. सेम अगेन तेच 5, 5चं साईन प्लस आहे, काही नाही म्हणजे प्लस आहे, याचं साईन मायनस आहे, प्लस मायनस आहे. ऑलवेज यांचे जे यांचं जे आहेत डिव्हिजन काय येईल, निगेटिव्ह येईल. काय येईल, निगेटिव्ह. सो या 5ने याला डिवाइड करसाल, 5ने या काय करसाल, या नंबरला डिवाइड करसाल, तर किती राहील 20 2 5 45. किती येईल त्याचा 45 येईल. 5ने जर या नंबरला काय केलं तुम्ही, डिवाइड केला, तर किती राहील त्याचा 45 आन्सर येईल. ओके, रूल नंबर 4 क्लिअर आहे. म्हणजे दोन नंबरचं साईन जर वेगवेगळं असेल, दोन नंबरचं साईन जर वेगवेगळं असेल दोन्हीने, म्हणजे एकाचा प्लस असेल एकाचा मायनस असेल, तर त्यांची मल्टिप्लिकेशन असो की डिव्हिजन असो, ऑलवेज काय येईल की निगेटिव्ह येईल. ओके, म्हणजे हे जे 4 रूल्स आहेत, दिस 4 रूल्स जे आपण बघितले, त्यापैकी फर्स्ट 2 रूल्स ॲडिशन सबट्रॅक्शनसाठी, आणि थर्ड आणि फोर्थ नंबरचा रूल कशासाठी असेल, मल्टिप्लिकेशन डिव्हिजनसाठी असेल. ओके, आणि हे जे सगळं आहे हे आपण काय बघितलं, इंटिजरची ॲडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन कशी करायची जा. ओके, इंटिजरचं पार्ट झालेलं आहे आता, कारण की आपण स्टार्टिंगला जे बघितलं होतं इथं, म्हणजे आपल्याला सगळ्यात पहिले काय करायचं आहे, ॲडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन कोणाचं पाहायचं आहे, इंटिजरचं. इंटिजरचं आपण पाहिलेलं आहे. आता आपल्याला काय पाहायचं आहे, ॲडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन कोणाचं करायचं आहे, डेसिमल नंबरचं. जे डेसिमल नंबर असतील त्यांचं आपल्याला ॲडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन पाहायचं आहे. कोणाचं, डेसिमल नंबरचं. आणि त्यानंतर मग आपल्याला ॲडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन कोणाचं पाहायचं आहे, फ्रॅक्शनचं. फ्रॅक्शनचं आपल्याला पाहायचं आहे. ओके, हे आपण 4 रूल्स जे आहेत हे बघितलेले आहेत. 9. आता पाहायचं आपल्याला ॲडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ डेसिमल नंबर. डेसिमल नंबरचं जे आहेत, जे डेसिमल नंबर आहेत त्यांचं आपल्याला ॲडिशन सबट्रॅक्शन पाहायचं आहे. ओके, ॲडिशन सबट्रॅक्शन. मग बघा सिम्पल आहे, जास्त डिफिकल्ट नाही आहे. ओके, जे तुम्हाला इझिली करता येईल. बघा, डेसिमल नंबरचं ॲडिशन सबट्रॅक्शन करताना हे एक्झाम्पल दिलेले आहेत. हा फर्स्ट नंबर ॲज इट इज लिहायचा जसं दिलेला असेल तसा 23.03. आणि हा नंबर आता याच्या खाली राईट करायचा तुम्हाला, तर लक्षात ठेवायचा डेसिमल पॉईंटच्या खाली डेसिमल पॉईंट आला पाहिजे. डेसिमल पॉईंटच्या खाली काय आला पाहिजेत, डेसिमल पॉईंट. हा नंबर तुम्हाला ॲज इट इज लिहायचा इथं. किती लिहिसाल 32 आणि लिहिसाल 5. फक्त लक्षात ठेवायचं होतं ना, ॲडिशन सबट्रॅक्शनमध्ये डेसिमल पॉईंट खाली डेसिमल पॉईंट आला पाहिजेत. दिस इज द रूल. डेसिमल पॉईंट खाली डेसिमल पॉईंट आला पाहिजेत. मग आपण तो नंबर लिहिला, डेसिमल पॉईंट लिहिला. मग आता बघा, या 3च्या खाली कोणता नंबर आहे का, या 3च्या खाली, कारण की हा तर 3 डिजिटचा नंबर आहे, तो लिहिला आपण. याच्या खाली काही नाही आहे, म्हणून आपण ते काय घेऊ, 0 कन्सिडर करायचा. काय कन्सिडर करायचा, 0. या दोघांची आपल्याला काय करायची आहे, ॲडिशन करायची. काय करायची, ॲडिशन. ओके, बघा ॲडिशन करता येते सर्वांना. 3 + 0 3, 0 + 5 5. हा डेसिमल पॉईंट ॲज इट इज. ओके, 3 + 2 5, 2 + 3 5. हे काय असेल आपला आन्सर असेल. म्हणून लक्षात ठेवायचं, ॲडिशन सबट्रॅक्शन करताना डेसिमल पॉईंट खाली डेसिमल पॉईंट आला पाहिजेत, जेव्हा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. इथं बघा अगेन पहिला नंबर जसा तसा लिहून टाकायचा 3.009 लिहिला. दुसरा नंबर पण जसा तसा लिहायचा, फक्त काय लिहायचा, पॉईंट पहिले लिहून टाकायचा. हा पॉईंट लिहिला, हा जो पॉईंट आहे तो पॉईंट लिहायचा. नंतर कोण लिहायचा, 12. कोण लिहिला, 12 लिहिला. नंतर हे दोन नंबरचे हे 2 डिजिट, फक्त पॉईंट खाली पॉईंट लिहिलं, ते महत्त्वाचं आहे. नंतर तुम्हाला माहिती आहे 1च्या वरती काही नाही आहे म्हणजे काय असेल, 0. या 9च्या खाली काही नाही आहे म्हणजे काय असेल, 0 असेल. आणि त्या दोघांची तुम्हाला काय करायची आहे, ॲडिशन. ॲडिशन करता येईल. 9 + 0 9, 0 + 2 2, 0 + 0 0. डेसिमल पॉईंट ॲज इट इज. 3 + 2 5, 1 + 0 1. हे त्याचं काय असेल, येस ॲडिशन असेल. ओके, नाव इथं बघा. आता हे झालं तुमचं ॲडिशन. ॲडिशन तर इझी आहे. नाव सबट्रॅक्शन बघा. आता डेसिमल पॉईंटची तुम्हाला काय पाहिजे, सबट्रॅक्शन. ओके, मग सबट्रॅक्शन बघा. सबट्रॅक्शनमध्ये सेम ॲज इट इज. पहिले जो नंबर आहे तो नंबर लिहून टाकायचा 35.07. नंतर जो नंबर आहे तो नंबर घ्यायचा. फक्त कंडिशन काय आपली, डेसिमल पॉईंट खाली डेसिमल पॉईंट आला पाहिजे. ओके,
ठीक आहे. डेसिमल पॉईंट केला, डेसिमल पॉईंट जो आहे तो आला पाहिजे. मग काय सर इथं 6992 आणि त्याचं आपण काय करायचं सबट्रॅक्शन. ओके. नऊ आता सबट्रॅक्शनमध्ये थोडंसं व्यवस्थित लक्षात येतं, कारण की खूप विद्यार्थ्यांना सबट्रॅक्शनमध्ये सबट्रॅक्शन करता येत नाही किंवा त्यांचं कन्फ्युजन होतं. ओके, की ज्या सबट्रॅक्शन काय होईल ते क्लिअर होईल. ओके, मग बघा आता 2च्या वरती काही नाही म्हणजेच काय असेल 0. या 3च्या खाली काही नाही म्हणजेच काय असेल 0. ओके, आणि स्टुडंट लक्षात ठेवायचं ऑलवेज तुम्हाला कधी पण सबट्रॅक्शन करायचे असेल, सबट्रॅक्शन हे तुम्हाला लिहूनच ठेवायचं डायरेक्टली. मी इथं राईट करतो. ठीक आहे. सबट्रॅक्शन करायचं असेल तुम्हाला, सबट्रॅक्शन हे तुम्हाला ऑलवेज लक्षात ठेवायचं आहे. सबट्रॅक्शन कधी होईल, सबट्रॅक्शन जेव्हा तुम्हाला करायचं असेल तेव्हा तुम्हाला करावं लागेल ग्रेटर नंबरमधून स्मॉलर नंबर सबट्रॅक्ट करायचा. हे तुम्हाला ऑलवेज लक्षात ठेवायचं आहे. ग्रेटर नंबरमधून स्मॉलर नंबर काय करायचा सबट्रॅक्ट. हे ऑलवेज लक्षात ठेवायचं, कधीही जे आहेत विसरायचं नाही. ठीक आहे. सबट्रॅक्शन करताना ग्रेटर नंबर मायनस स्मॉलर नंबर म्हणजे जो मोठा नंबर असेल त्या मोठ्या नंबरमधून तुम्हाला स्मॉलर नंबर काढायचा आहे. ओके, तेव्हा सबट्रॅक्शन करायचं आहे. सबट्रॅक्शनचा रूल आहे तो. सबट्रॅक्शन करताना ग्रेटर मायनस स्मॉलर ऑलवेज. इथं तुम्ही 8वीपर्यंत सबट्रॅक्शन हा वर्ड येईल. 9वी 10वीमध्ये तुम्हाला सबट्रॅक्शनच्या ऐवजी वर्ड येईल डिफरन्स. काय येईल डिफरन्स. डिफरन्स म्हणजेच पण काय असतं सबट्रॅक्शनच आहे. डिफरन्स म्हणजेच कोण सबट्रॅक्शन. आणि ते सबट्रॅक्शन कसं करायचं, ग्रेटर नंबरमधून स्मॉलर नंबर काय करायचा सबट्रॅक्ट. राहील लक्षात. ओके, ग्रेटर नंबरमधूनच स्मॉलर नंबर काय होतो ऑलवेज सबट्रॅक्ट होतो, उलट कधीच होत नाही. स्मॉलरमधून ग्रेटर नंबर सबट्रॅक्ट होत नाही हे लक्षात ठेवायचं. सबट्रॅक्ट कोण होतं ग्रेटरमधून स्मॉलर होतं, स्मॉलरमधून ग्रेटर होत नाही. ओके, हे तुमच्या ब्रेनला सांगा 10 वेळा. ओके, मग आता तेच इथं बघा. ठीक आहे, काय म्हणतो आपण 0 - 2. आता 0 जो आहे तो छोटा आहे आणि 2 काय मोठा आहे. मी इथंच तुम्हाला सांगितलं मोठ्यामधून छोटा सबट्रॅक्ट होतो, छोट्यामधून मोठा कधी होणार नाही. म्हणून 0 जो आहे तो स्मॉल आहे, 0 छोटा आहे आणि 2 मोठा आहे. या दोघांचं सबट्रॅक्शन होईल का, यांचं सबट्रॅक्शन होणार नाही. तुम्हाला काय घ्यावं लागेल कॅरी घ्यावं लागेल. काय घ्यावं लागेल कॅरी. कुणाहून घ्याल त्याच्या शेजारच्याकडून. आपण जे उधार जे आहेत कधी पण तुम्हाला माहिती तुमच्या घरामध्ये जर काही कमी असेल, साखर वगैरे काही कमी असेल तर आपण कुठून घेतो शेजारून घेतो. तर ॲज इट इज या 0कडे कमतरता आहे, लेस नंबर येतो, तो काय घेईल कॅरी घेईल, उधार घेईल. ठीक आहे, सॉरी बोरो घेईल. तो काय घेईल सॉरी बोरो घेईल. कोणाकडून घेईल या 7कडून. 7कडून तो उधार घेईल. ओके, सो इथं 1 घेईल तो. ओके, काय घेईल तो बोरो घेईल. सो 1 काय करेल बोरो करेल, 1 काय करेल बोरो. ओके, झाला किती 10 झाला. म्हणजे 7कडून तो त्यानं काय घेतला 1 बोरो घेतला. तर मग 7कडे 7 नंबर आहेत, त्यानं त्यातला 1 देऊन टाकला. 1 जर दिला असेल त्या 7कडे जो आहे, पहा मी वेगळा पेन यूज करतोय, वेगळा कलर यूज करतो. 7 होते, 7 मधला 1 जो आहे या 0ला दिला. मग याच्याकडे किती राहतील 6 राहिले. किती राहिले 6. ओके, मग 10. आता बघा यानं जे आहे 0नं बोरो घेतला 7कडून. आता किती झाले 0कडे 10 झाले. किती झाले 10. नाऊ 10 इज अ बिगर नंबर, ग्रेटर नंबर आहे, अँड 2 इज अ स्मॉलर नंबर. हा ग्रेटर नंबर आहे, हा स्मॉलर नंबर आहे. या दोघांची सबट्रॅक्शन होईल, ऑलवेज होईल. ओके, सो 10 - 2 किती राहील 8. ओके, नाऊ आता बघा 6 आणि 6 - 9 होणार नाही, कारण की आपल्याला माहिती आहे ग्रेटर नंबरमधून स्मॉलर नंबर सबट्रॅक्ट होतो. हा 6 लहान आहे, 9 मोठा आहे, दोघांची सबट्रॅक्शन होणार नाही. मग काय करावं लागेल तुम्हाला अगेन, हा जो 0 आहे, हा जो 6 या शेजारून काय करेल, एक जो आहे एक बोरो करेल. पण हा 0 काय मिळेल, माझ्याकडेच काही नाही आहे. हा 6ला काय पाहिजे बोरो घ्यायचा आहे 1, पण हा 0 काय म्हणजे माझ्याकडे नाही आहे. मग हा 0 जो आहे हा काय करेल या 5कडून बोरो घेईल. 5कडून काय घेत आहे एक बोरो घेत आहे हा 0. म्हणजे हा 0 ना या 5कडून बोरो घेईल की झाला मग तो 10. ओके, मग या 5 होता, 5न एक जो आहे तो या 0ला दिला, म्हणजे 5कडे किती राहील 4 राहील. आणि या 0वर किती आला आता 10. या 10 पैकी हा जो आहे हा 10, म्हणजे हा जो 0 होता पहिले आता 10 झाला. हा 10 जो आहे एक जो आहे कोणाला देईल या 6ला देईल. एक काय 1 काय देईल बोरो देईल. काय देईल 1 इज बोरो.
ओके. मग 10 होता, 10 पैकी एक जो आहे या 16ला बोरो दिला, मग याच्याकडे किती राहील 9 राहतील. किती राहतील 9. मग आता काय होईल 16 मायनस 9, 16 मधून 9 गेले किती राहतील ऑब्विसली 7. किती राहील 7. ओके. मग 9 मायनस 9 किती राहील 0. किती राहील ते 0. ओके. हा पॉईंट ॲज इट इज. हा इथे किती राहील 4. अगेन 4 मायनस 6, 4 छोटा नंबर आहे, 6 मोठा नंबर आहे, सबट्रॅक्शन होणार नाही. ओके. मग हा जो 4 आहे 3 कडून काय घेईल बोरो घेईल, म्हणजे किती राहील 1. आणि हा 3 कडे 1 जो तिकडे गेल्यानंतर 1 जो आहे या 4ला दिल्यानंतर, ठीक आहे, याच्याकडे एक कमी राहील, म्हणजे इथं जो आहे इथे किती राहील 2 राहील. सो 14 मायनस 6, 14 मायनस 6 किती राहतात 8. 14 मायनस 6 इज 8. ओके. नाव 2 मायनस 0, आता बघा हा 2 आहे, हा 0 आहे, हा मोठा नंबर आहे, छोटा नंबर आहे, सबट्रॅक्शन होईल, मग 2 राहील. सो दिस इज अवर आन्सर. ओके. लक्षात ठेवायचं सबट्रॅक्शन करताना ऑलवेज तुम्हाला काय करायचं आहे, ग्रेटर नंबरमधून स्मॉलर नंबर काय करायचं आहे सबट्रॅक्ट करायचं आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल, तरच तुम्हाला सबट्रॅक्शन इझिली करता येईल. ओके. नाव बघा नेक्स्ट एक्झाम्पल बघा. हे तुम्ही नोटबुकमध्ये राईट करून घ्यायचं तुम्हाला. हे ऑलवेज लक्षात ठेवायचं आहे. ओके. मग आता इथे सबट्रॅक्शन करताना मी हे जे आहेत हे इरेज करत आहे. आता इथं अगेन ते सबट्रॅक्शन करायचं तुम्हाला. बघा पहिला नंबर ॲज इट इज लिहून घ्यायचा 005. पहिला नंबर लिहिला, मग दुसरा नंबर त्याच्या खाली लिहायचा, फक्त पॉईंट खाली पॉईंट घ्यायचा. ओके. 8109 लिहिलं. सबट्रॅक्शन करायची. 5च्या खाली काही नाही आहे म्हणजेच काय असेल 0. 2च्या खाली काही नाही म्हणजेच काय असेल 0. ओके. नाव सबट्रॅक्ट करा. 5 मायनस 0, 5 मोठा आहे, 0 छोटा आहे, सबट्रॅक्शन होईल 5 राहील. ओके. आता बघा इथं हा 0 मायनस 9, हा 0 छोटा आहे, हा 0 काय छोटा आहे, हा 9 मोठा आहे, म्हणून सबट्रॅक्शन होणार नाही. मग काय करील, हा 0 याच्याकडून कॅरी घेईल, पण या 0कडेच काही नाही आहे द्यायला, हा तो ऑलरेडी 0 आहे ना, याच्याकडे काय आहे का त्याला द्यायला, नो. मग हा 0 आहे 6 कडून कॅरी घेईल. हा जो 0 आहे कोणाकडून कॅरी घेईल 6 कडून. मग हा 6 कडून हा 0 कॅरी घेत आहे, मग याच्याकडे किती येतील 10 येतील. किती येतील 10. ओके. मग हा जो 0 आहे याच्याकडे किती आले, आता या 6 कडून त्याने कॅरी घेतला, इथे किती राहील 5, कारण 6 कडचा एक जो आहे तो तिकडे गेला. ओके. मग याच्याकडे किती राहील, वाटल्यास थोडंसं मोकळं देतो मी तुम्हाला समजेल ते. 2 1 इथे किती राहील 81, इथे किती राहील 0. ओके. पाहता व्यवस्थित. आता या 0ने या 6 कडून कॅरी घेतला, इथे किती राहिला 5. ओके. मग हा जो 10 आहे या 10 पैकी एक जो आहे तो याला देईल, म्हणजे इथं बनेल 10. मग या 10 पैकी एक जर इथं गेला तर इथे किती राहील 9. किती राहील तिथं 9 राहील. ओके. मग आता बघा 10 मधून 9 गेला किती राहील 1. ओके. मग इथं या 9 इथं सबट्रॅक्शन करायचं आहे. 9 मायनस 0 किती राहील 9. इथे 9 मायनस 0 9, हा डेसिमल पॉईंट ॲज इट इज. ओके. नेक्स्ट इथं 5 मायनस 1, 5 मोठा नंबर आहे, हा छोटा नंबर आहे, सबट्रॅक्शन होईल किती राहील 4. 5 मायनस 1 4. इथं अगेन बघा इथं किती आहे 1 मायनस 8, 1 हा छोटा नंबर आहे, 8 मोठा नंबर आहे, सबट्रॅक्शन होणार नाही. हा जो 2 हा 1 2 कडून कॅरी घेईल, काय घेईल कॅरी घेईल, 2 कडून कॅरी घेईल. 2 कडून कॅरी घेतल्यावर इथं किती राहील 1 राहील, काय राहील 1. मग इथं कॅरी घेतल्यानंतर इथं राहील 11, इथे किती झाला 11. 11 मायनस 8, 11 मायनस 8 किती राहतात 3, किती राहतात 3. ओके. हा 1 जो आहे 1 मायनस 0 किती राहील 1, किती राहील 1. दिस इज द सबट्रॅक्शन. आय होप सर्वांना समजलं असेल की सबट्रॅक्शन कोणत्याही नंबरची कशी करायची. ओके. येस. मग बघा आता जे आहेत, आता आपल्याला काय करायचं आहे मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन करायची. कोणाची, डेसिमल नंबरची. सिम्पल आहे. डेसिमल नंबरची मल्टिप्लिकेशन डिव्हिजन जी आहे कशी करायची हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे. बघा व्यवस्थित लक्ष द्या एकदा. डेसिमलची मल्टिप्लिकेशन कशी करायची व्यवस्थित लक्ष द्या. काय करायचं सगळ्यात पहिले, जे डेसिमल पॉईंट दिलेले आहेत त्यांना सगळ्यात पहिले डेसिमल नंबर काढून टाकायचे. डेसिमल नंबर काय करायचे काढून टाकायचे. ओके. जे डेसिमल नंबर दिलेले आहेत ते काय करसाल तुम्ही काढून टाकसाल. ओके. पहा डेसिमल नंबर असे दिलेले होते, आपण काय केले इथं काढून टाकले, आणि काय करायचे यांची मल्टिप्लिकेशन करून घ्यायची.
आता 12 ना मल्टिप्लाय केलं 8ला, ठीक आहे, किती येतं 96. 12 इंटू 0 तर 0 येईल ना, 12 इंटू 8 किती होतात 96, लिहून टाकायचे. 12चं मल्टिप्लिकेशन या नंबरसोबत करून टाकायचं, 96 होता. मग काय करायचं, डेसिमल पॉईंट डबल घेऊन घ्यायचे, डेसिमल पॉईंट डबल घेऊन घ्यायचे. ओके, मग काय करायचं बघा, आता डेसिमल पॉईंट काउंट करायचे. कुठून करसाल बघा, कुठून काउंट करसाल, राईट साईडपासून. राईट साईडपासून काउंट करसाल तुम्ही, काय करसाल, राईट साईडपासून काउंट. आता इथं बघा 1 2 डिजिट नंतर काय आहे, डेसिमल पॉईंट आहे. या नंबरमध्ये राईट साईडपासून काउंट करतो तर 1 2 डिजिट नंतर काय येतं, डेसिमल पॉईंट येतं. येते का, त्या साईडने काउंट करतो 1 2 डिजिट नंतर डेसिमल पॉईंट आहे म्हणून 2 लिहिला. इथं पहा या नंबरमध्ये त्या साईडने काउंट करायचे. 1 डिजिट नंतर काय आहे, एका डिजिट नंतर डेसिमल पॉईंट आहे, एका डिजिट नंतर काय डेसिमल पॉईंट. ओके, मग या पूर्ण नंबरमध्ये किती डिजिट नंतर येत आहे, 1 आणि 2. 1 आणि 2 या दोघांची काय करायची, ॲडिशन. 1 2 म्हणजे किती झाले 3. 3 डिजिट नंतर काय येईल, डेसिमल पॉईंट येईल. कुठं, ॲन्सरमध्ये. इथं 2 डिजिट नंतर डेसिमल पॉईंट आहे, इथं 1 डिजिट नंतर डेसिमल पॉईंट आहे. या दोघांचे काय करसाल तुम्ही, ॲडिशन करसाल. ती किती येतं, 1 + 2 3 येतं. म्हणजे ॲन्सरमध्ये 3 डिजिट नंतर काय येईल, डेसिमल पॉईंट. अगेन कुठून स्टार्ट करायचं, राईट साईडपासून. 6 9 2 डिजिट झाले, 1 2 3. थर्ड नंबर कोणता येईल, 0 येईल. 1 2 थर्ड नंतर पॉईंट 0. ओके, सिम्पल. काय केलं, पॉईंट काढून टाकला, मल्टिप्लिकेशन केलं, नंतर डेसिमल पॉईंट काउंट केले. या नंबरमध्ये किती डिजिट नंतर आहे, 2. या डिजिट नंतर किती डिजिट नंतर आहे, 1. 1 + 2 किती झाले, 3. म्हणजे ॲन्सरमध्ये 3 डिजिट नंतर काय येईल, डेसिमल पॉईंट. म्हणून 1 2 थर्ड डिजिट नव्हता म्हणून काय घेतला आपण, 0. 0.0. दिस इज अवर आन्सर. इथं बघा सेम तेच, हा डेसिमल पॉईंट आहे, काढला. हा डेसिमल पॉईंट इथं आहे, हा इथं आहे, काढला. अगेन 7 आणि 13 या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. ठीक आहे, 13 × 5 = 63 78. 78 येतं, किती येतं 78. नंतर डेसिमल पॉईंट देऊन टाकायचा, मल्टिप्लिकेशन करायचं, ठीक आहे, डेसिमल पॉईंट देऊन टाकायचा. ओके, आता इथं बघा त्या साईडने काउंट करायचं. या नंबरमध्ये किती डिजिट नंतर डेसिमल पॉईंट आहे, 1 2 डिजिट नंतर काय आहे, डेसिमल पॉईंट. इथं बघा या साईडने काउंट करा, 1 2 3 डिजिट नंतर डेसिमल पॉईंट आहे. त्या साईडने काउंट केला आपण, 1 2 3 डिजिट नंतर डेसिमल पॉईंट आहे, किती 3. मग 2 + 3 किती होतात, 5. 2 + 3 काय होतात, 5. म्हणजे ॲन्सरमध्ये 5 डिजिट नंतर काय येईल, डेसिमल पॉईंट येईल. म्हणजेच 1 2. आता तिसरा नंबर नाही आहे, मग काय घ्यायचा, 0 आणि 0. किती झाले बघा, 1 2 3 4 5. 5 डिजिट. 2 + 3 किती होतात, 5 झाले. त्यानंतर डेसिमल पॉईंट देसाल, हे तर आन्सर आहे. ओके, क्लिअर आहे, सिम्पल आहे. डेसिमल पॉईंट काढून टाकायचा, काढून टाकून त्याची मल्टिप्लिकेशन करायचे, आणि नंतर डेसिमल पॉईंट किती आहेत इथं आणि इथं हे काउंट करायचे, आणि काउंट केल्यानंतर त्याचा डेसिमल पॉईंट द्यायचा. चला आन्सर. ओके, 9. आता इथं बघा, आता याचं डिव्हिजन कसं करायचं, याचं डिव्हिजन जे आहे कसं करायचं. डिव्हिजन पण सिम्पल आहे. पॉईंटचं डिव्हिजन कसं करायचं, स्टुडंट सिम्पल आहे. पॉईंटचं डिव्हिजन करताना पॉईंट नंतर डिजिट बघायचे. काय बघायचे, पॉईंट नंतर. आता इथं बघा डिव्हिजन करताना इथं पहिले न्यूमरेटरमध्ये पॉईंट नंतर किती डिजिट आहे, 1. त्या साईडनं करता पॉईंट नंतर किती आहे, 1 नंबर आहे, 1 डिजिट आहे. इथं पॉईंट नंतर म्हणायचं मी, या साईडनं जात आहे, असं जात आहे मी. पॉईंट नंतर किती डिजिट आहे, 2 डिजिट. इथं किती डिजिट आहे, 1. डिजिट सेम करून घ्यायचे. डेसिमल पॉईंट नंतर डिजिट काय करायचे, सेम. म्हणजेच काय करायचं बघा, इथं 2 डिजिट नंतर डेसिमल पॉईंट आहे, इथे किती आहे, 1 आहे. मग इथं डिजिट सेम करण्यासाठी तुम्ही काय कराल, सिम्पली इथं 0 लिहून टाकायचा. इथं किती डिजिट नंतर आहे, 2 पाहिजे. इथं किती डिजिट नंतर डेसिमल पॉईंट आहे, 2. इथं किती आहे, 1 डिजिट नंतर डेसिमल पॉईंट आहे. ठीक आहे, म्हणजे या साईडनं म्हणजे डिजिट नंतर डेसिमल पॉईंट किती आहे, एकच आहे ना, 1 नंबर आहे ना. इथं किती आहे, 2. या डेसिमल पॉईंट नंतर डबल सांगायचे, पहा एकदा, या डेसिमल पॉईंट नंतर किती डिजिट आहे, किती आहे, 2. या डेसिमल पॉईंट नंतर किती डिजिट आहे, 1. क्लिअर आहे. मग इथं काय करायचं,
नंबर सेम करून घ्यायचे फक्त. काय करायचे, नंबर सेम करायचे डेसिमल पॉईंट नंतरचे. कसे करतात, 1 4 4 आहे. आता इथं किती डिजिट आहे, डेसिमल पॉईंट नंतर 2 आहे, तर इथं 0 लिहून घ्यायचा अपॉन इथं काय घ्यायचा 12. म्हणजे काय केलं स्टुडंट, इथं 2 नंबर होते डेसिमल पॉईंट नंतर, इथं एकच होता, तर आपण काय केला, एक 0 काय केला इथं ॲड केला. एक 0 काय केला आपण ॲड. सिम्पल. एक 0 जो आहे तो काय करायचा, करून टाकायचा, ॲड करून टाकायचा. आता जर तुम्ही एक 0 ॲड केला, बघा वाटलं असेल लिहू आपण. झालं का, काय काय केलं आपण, 2 मिनिटं. एकदा पॉईंट नंतर एक 0 काय केला, ॲड केला. पॉईंट नंतर एक 0 काय केला इथं ॲड. दोन्ही पॉईंट नंतर डेसिमल पॉईंट सेम झाले का, येस. काय केलं आपण, एक 0 स्वतःहून ॲड केला. एक सिम्पल, एक फास्ट ट्रिक आहे ती डेसिमल पॉईंटचं डिव्हिजन करण्याची. डेसिमल पॉईंट नंतर जे आहेत ते डिजिट आहेत ते कसे पाहिजे आपल्याला, सारखे पाहिजेत. म्हणून इथं एका डिजिट नंतर होता, एका 2 डिजिट नंतर, तर आपण काय केला 1 0 इथं काय केला, सिम्पली ॲड करून टाकायचा. आता डेसिमल पॉईंट नंतर इथं 2 डिजिट आहे, डेसिमल पॉईंट नंतर इथं 2 डिजिट आहे, डायरेक्ट डेसिमल पॉईंट काय होईल, कॅन्सल होऊन जाईल. काय होऊन जाईल, कॅन्सल. डेसिमल पॉईंट नंतर 2 डिजिट, इथं 2 डिजिट, डेसिमल पॉईंट कॅन्सल होऊन जातो, आणि डायरेक्ट काय येईल, 440 अपॉन 12. समजलं सर्वांना. डेसिमल पॉईंट नंतर सेम डिजिट पाहिजेत, सेम काय डिजिट. इथं नव्हता, इथं 2 डिजिट आहे, इथं किती आहे, एकच होता. मग आपण काय केलं, एक 0 काय केला, ॲड केला. एक 0 ॲड केला, एक 0 ॲड केल्यावर इथे 2 झाले, इथे 2 झाले. डेसिमल पॉईंट डायरेक्ट काढून टाकायचा आणि त्याचे डिव्हिजन करून टाकायचे. सो आता इथं समजतं. अजून सेकंड एक्झाम्पलमध्ये बघा, 12 या डिवाइड करा. 12 12चा 144. सो हा 12, हा 0 ॲज इट इज. सो आपला आन्सर किती येईल, 120. किती येईल, 120. जेव्हा तुम्ही 14.4ला 0.12 डिवाइड करता, तर आन्सर किती येतं, 120 येतं. अगेन इथं बघा, आता इथं तुम्हाला समजेल असं बघा. आता इथं बघा, पॉईंट नंतर किती डिजिट आहे, 2 डिजिट. इथं पॉईंट नंतर किती डिजिट आहे, 1 आहे. ओके, तर काय करायचं बघा, पॉईंट नंतर इथं एकच डिजिट आहे, तर सिम्पल हा नंबर जसा तसा लिहून टाकायचा. लिहिला. इथं पॉईंट नंतर 2 डिजिट आहे, पॉईंट नंतर एक डिजिट आहे, तर सिम्पल काय करायचं, इथं 2 डिजिट होण्यासाठी एक 0 वाढवून टाकायचा. पॉईंट नंतर काय करायचं, एक 0 वाढवून टाकायचा डायरेक्टली. मग आता इथं एक 0 आपण वाढवला, तर काय झालं, पॉईंट नंतर इथं किती डिजिट आहे, 2 डिजिट. इथं पॉईंट नंतर किती डिजिट आहे, 2 डिजिट. दोन्ही आहे का, पॉईंट नंतर 2 डिजिट आहे, पॉईंट नंतर 2 डिजिट आहे. डेसिमल पॉईंट डायरेक्टली निघून जाईल. डेसिमल पॉईंट काय होईल, निघून जाईल. आणि काय राहील मग ते 50. कारण की बघा, जेव्हा तुम्ही डेसिमल पॉईंट काढून टाकसाल, तेव्हाच आपल्याला डिव्हिजन करता येतं. तेव्हा आपल्याला काय करता येईल, डिव्हिजन करता येईल. म्हणून जे आहेत पहिले डेसिमल पॉईंट काढून टाकायचा आणि मग त्याचं काय करायचं, डिव्हिजन करायचं. ओके, मग आता इथं बघा 50 या 625ला काय कराल, डिवाइड. इथं लिहितो मी 50 डिवाइड बाय 625. कसं करसाल, 1चा जाईल भाग 50. सो किती किती राहील, 12. हा 5 ॲज इट इज कॅरी. अगेन 50चा किती जाईल, 2चा भाग जाईल 100. किती राहील इथं, 25. आता 50चा जात नाही, म्हणून पॉईंट घेसाल. इथे किती लिहिसाल, 0. हा इथं पॉईंट घेतल्यानंतर इथे काय लिहिसाल, तुम्ही 0 लिहिसाल. हे डिव्हिजन सर्वांना करता येईलच. ओके, नेक्स्ट 5 5चा भाग जाईल. 5 50चा किती राहील, 250. इथे किती राहील, 0 0. आपला काय आन्सर असेल, 12.5. म्हणजे स्टुडंट तुम्हाला हे समजलं असेल की तुम्हाला पॉईंटची जर डिव्हिजन करायची असेल तर पहिले डेसिमल पॉईंट काढून टाकावा लागेल. आणि काढायचा कसा, तर पॉईंट नंतर सेम सेम डिजिट आले पाहिजेत, सेम सेम डिजिट. तो पॉईंट काढून टाकायचा आणि मग त्यानंतर काय तुम्हाला डिव्हिजन करायचे. आय होप सही सर्वांना समजलं असेल. ठीक आहे. नऊ, आता बघा ॲडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ फ्रॅक्शन. आता आपण जे आहेत जो डेसिमल पॉईंट होता, त्यांचे डेसिमल नंबर जे आहेत त्यांची ॲडिशन सबट्रॅक्शन कशी करायची आपण शिकलो. आता आपल्याला फ्रॅक्शनची पाहिजे, फ्रॅक्शनची ॲडिशन सबट्रॅक्शन कशी करायची. फ्रॅक्शनची जी ॲडिशन सबट्रॅक्शन कशी करायची हे आपल्याला काय करायचं आहे, शिकायचं. ओके, मग बघा सिम्पल आहे. आता हा 3/8 एक फ्रॅक्शन आहे, 5/2 एक फ्रॅक्शन आहे. या दोन्ही फ्रॅक्शनची तुम्हाला काय करायची, ॲडिशन. ॲडिशन सबट्रॅक्शन सेमच आहे, काही प्रश्न नाही, म्हणजे मेथड सेम आहे त्याची. ओके, आता बघा फ्रॅक्शनची ॲडिशन सबट्रॅक्शन करण्याच्या दोन मेथड आहेत. फर्स्ट मेथड कोणती आहे बघा,
डिनॉमिनेटर सेम करायचे. ॲडिशन सबट्रॅक्शन जे आहेत फ्रॅक्शनचे जे आहेत दोन मेथड आहेत. एक तुम्ही डिनॉमिनेटर सेम करून पण करू शकता किंवा LCM नाही फाइंड करू शकता. मी सजेस्ट करीन तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर बेटर राहील. आता इथं बघा या एक्झाम्पलमध्ये इथं किती आहे 8. आता ही जी मेथड आहे फर्स्ट मेथड ती कशाची असेल डिनॉमिनेटर सेम करण्याची. इथं 8 आहे तर इथं 8 होऊ शकतं का तयार तर चेक करायचं. इथं या 2ला जर मी 4 मल्टिप्लाय केलं तर डिनॉमिनेटर काय होतं सेम. डिनॉमिनेटर सेम करून पण आपण ॲडिशन सबट्रॅक्शन करू शकतो. तर काय करसाल या 2ला काय करसाल 4 मल्टिप्लाय करा. बघा 3/8 जसा तसा लिहिला. आता आपल्याला काय करायचं आहे डिनॉमिनेटर सेम करायचं आहे तर आपण काय करू या 2ला 4 मल्टिप्लाय करू. या 2ला जर 4 मल्टिप्लाय केलं तर 8 येईल का आणि आपल्याला जे आहे फ्रॅक्शनचं ॲडिशन करता येईल. मग जर मॅथमॅटिक्समध्ये रूल आहे जर तुम्ही डिवाईडमध्ये करत आहे तर तुम्हाला न्यूमरेटरलाही करावं लागेल. कशाने 4 मल्टिप्लाय. अशा मॅथचा रूल काय आहे डिनॉमिनेटरला जर 4 मल्टिप्लाय करत आहे तर न्यूमरेटरलाही तुम्हाला 4 मल्टिप्लाय करावाच लागेल. ओके सर बघा काय होईल तर मग 3/8 जसा तसाच प्लस 5 × 4 किती होतात 20 आणि 2 × 4 किती होतात 8. 9 झालं काही डिनॉमिनेटर सेम. येस आपल्याला डिनॉमिनेटर सेम करायचं होतं म्हणून तर आपण 4 मल्टिप्लाय केला. 4 जर डिनॉमिनेटरला करत आहे तर न्यूमरेटरला तुम्हाला मल्टिप्लाय करावेच लागेल. सो 5 × 4 20 2 × 4 8. दोघांचा डिनॉमिनेटर सारखा आहे का येस डिनॉमिनेटर सेम आहे म्हणून आपण त्याला सेम लिहितो. डिनॉमिनेटर सारखा आहे म्हणून सारखा. 3 + 20 3 + 20. सो 3 + 20 म्हणजेच किती येतं 23/8. हे काय आहे या दोन फ्रॅक्शनची ॲडिशन 23/8. ओके हे काय आपला आन्सर आहे. मग बघा सेम असं तुम्ही डिनॉमिनेटर सेम करून सॉल्व करा किंवा डायरेक्टली काय करा याची क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. काय करायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन ॲन्सर सेमच येतं. डिनॉमिनेटर सेम करून पण ॲन्सर जे आलं तेच तुमचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून पण येईल. ओके इथे तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन पण करू शकता. डायरेक्टली तुम्हाला जर लक्षात नाही आलं डिनॉमिनेटर सेम करायचं आणि जर तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन केला काय केलं तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं काय केलं तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन तरी तुमचा ॲन्सर काय येतं सेम. सो 3 × क्रॉस मल्टिप्लिकेशन कसं करसाल 3 × 2 काय करसाल 3 × 2. सो 3 × 2 बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन बेस येतं. सगळ्यात पहिले काय करतात दोघांची क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 × 2. नंतर काय लिहिसाल प्लस हा प्लस साईन. नंतर या दोघांची क्रॉस मल्टिप्लिकेशन काय करसाल 8 × 5. या दोघांची बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन कसं करायचं बघा पहिल्या दोघांची मल्टिप्लिकेशन ओके नंतर हा प्लस साईन हा प्लस साईन. नंतर या दोघांची मल्टिप्लिकेशन अपॉन लिहिलं. नंतर या दोघांची मल्टिप्लिकेशन 8 × 2. बघा फर्स्ट स्टेप इम्पॉर्टंट आहे क्रॉस मल्टिप्लिकेशनची. ते जर तुम्हाला आली तर झालं सॉल्व करता येतं. काय म्हटलं बघा पहिले काय कसं करायचं हे बघा 3 × 2 पहिल्या दोघांची मल्टिप्लिकेशन केली. नंतर जे साईन असेल ते साईन द्यायचं प्लस असेल तर प्लस मायनस असेल तर मायनस. नंतर या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं 8 × 5 आणि नंतर फायनली डिवाईडमध्ये या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. क्लिअर आहे ओके. नंतर बघा 3 × 2 6 हा प्लस आहे 8 × 5 40 अपॉन 8 × 2 16 अगेन 6 + 40 46 अपॉन 16. आता हा फ्रॅक्शन आहे याला आपण अजून रिड्यूस फॉर्ममध्ये करू शकतो. काय करसाल याला या 46 अपॉन 16ला काय करसाल डिवाइड बाय 2 करसाल. काय करसाल डिवाइड बाय 2. डिवाइड बाय 2 केल्यावर 46 डिवाइड केलं 2 केलं किती राहतं 23. याला 2 डिवाइड केलं किती राहतं 8. 16ला 2 डिवाइड केलं 8 राहतं. म्हणजे आलं काय आन्सर सेम. इथं पण 23/8 आलं. इथं पण किती आलं 23. इथं पण सेम आन्सर आला का सेम. येस तुम्ही डिनॉमिनेटर सेम करून पण आन्सर सेम येतं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून पण आन्सर सेम येतं. ठीक आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण कधी करतो जेव्हा डिनॉमिनेटर सेम नसतील तेव्हा. ओके मग आता इथं बघा इथे सबट्रॅक्शन दाखवलेली सेम ॲज इट इज. क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं ॲडिशन असो की सबट्रॅक्शन असो कसं करसाल मग तुम्ही सांगा. पहिल्या दोघांची क्रॉस मल्टिप्लिकेशन 7 × 5 7 × 5 या दोघांची. नंतर इथे साईन कोणता आहे मायनस मायनस घ्यायचा. नंतर या दोघांची मल्टिप्लिकेशन 3 × 8 3 × 8. इथं जे साईन असेल ते इथं द्यायचं ओके अपॉन
नंतर या दोघांची मल्टिप्लिकेशन किती लिहिसाल 3 × 5. हे क्लिअर आहे बघा. 7 × 5 7 × 5 किती होतात 35. नंतर हा मायनस 3 × 8 किती होतात 24. नंतर 3 × 5 किती होतात 15. ना दोघांची सबट्रॅक्शन करायची. इथे किती किती येईल ते 6 11 किती येईल इथं 11/15. हे काय असेल आपला आन्सर असेल. हे जे हे काय आपला आन्सर असेल 11/15. येस ऑर नो? येस. आय होप स्टुडंट ॲडिशन सबट्रॅक्शन समजलं असेल तुम्हाला फ्रॅक्शनची कशी करायची तर. ओके. नाव आता आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचे. मल्टिप्लिकेशन असं लिहू आपण, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ फ्रॅक्शन. मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ फ्रॅक्शन. फ्रॅक्शनची मल्टिप्लिकेशन डिव्हिजन कशी करायची तर हे सिंपल आहे. मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ फ्रॅक्शन. फ्रॅक्शनची मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन कशी करायची बघा. बघा लक्षात ठेवा इथे मल्टिप्लिकेशन करत आहे. फ्रॅक्शनची आपण काय करत आहे मल्टिप्लिकेशन. तर कशी करायची 3 × 4. मल्टिप्लिकेशन सिंपल आहे. समोरचे नंबरची मल्टिप्लिकेशन करायची. काय करायचे जे समोरचे नंबर असतील त्यांची तुम्हाला काय करायची मल्टिप्लिकेशन. बघा फ्रॅक्शनची मल्टिप्लिकेशन करायची 3 × 4. जे समोरचे नंबर त्यांची मल्टिप्लिकेशन करायचे 3 × 4 किती होतात 12/7 × 2 किती होतात 14. त्याला जर 2 आपण तुम्ही रिड्यूस फॉर्ममध्ये केलं काय असेल 6/7. सिंपल आहे मल्टिप्लिकेशन. समोरच्या नंबरची मल्टिप्लिकेशन करायची. ओके. नेक्स्ट 8 × 2 किती होतात 16/5 × 3 किती होतात 15. समोरच्या नंबरची तुम्हाला काय करायची आहे मल्टिप्लिकेशन करायची फक्त बस. आणि त्याला अजून रिड्यूस फॉर्म होत असेल तर रिड्यूस फॉर्म करायचा. इथं होत नाही म्हणून त्याला हे फायनल आन्सर आहे आपलं. ओके. नाव आता इथे डिव्हिजन करायची फ्रॅक्शनची. सिंपल आहे. कशी करायची बघा. हा रूल लक्षात ठेवायचा A/B/C/D. A/B/C/D. त्याचा आन्सर काय येईल इज इक्वल टू फर्स्ट फ्रॅक्शन ॲज इट इज. लक्षात ठेवा डबल सांगत आहे. 2 फ्रॅक्शनचं डिव्हिजन करत आहे. 2 फ्रॅक्शनचं काय करत आहे डिव्हिजन. तर पहिला जो वरचा फ्रॅक्शन आहे वरचा फ्रॅक्शन ॲज इट इज लिहिसाल. वरचा फ्रॅक्शन काय लिहिसाल ॲज इट इज. लिहिला ॲज इट इज A/B इंटू मल्टिप्लिकेशन करायचं. काय करायचं मल्टिप्लिकेशन. आणि हा जो खालचा फ्रॅक्शन असेल डिनॉमिनेटरमध्ये जो फ्रॅक्शन आहे त्याचा काय घ्यायचा रेसिप्रोकल. पहा एकदा व्यवस्थित. A/B पहिला फ्रॅक्शन डिवाइड बाय C/D दुसरा फ्रॅक्शन. पहिला फ्रॅक्शन जसा आहे तसा लिहिला A/B. नंतर मल्टिप्लिकेशन करायचं. नंतर कोणतं साईन द्यायचं मल्टिप्लिकेशनचं. आणि हा जो सेकंड फ्रॅक्शन आहे डिनॉमिनेटरमधला जो फ्रॅक्शन आहे त्याचा काय घ्याल तुम्ही डिनॉमिनेटरमधला फ्रॅक्शनचा काय घ्याल रेसिप्रोकल घ्याल. काय घ्याल रेसिप्रोकल. रेसिप्रोकल म्हणजे त्याला उलटं करायचं. काय करायचं त्याला उलटं करायचं. हा C/D होता तर हा उलटा काय झाला D/C झाला. उद्या उलटं रेसिप्रोकल म्हणतो आपण त्याला. C/D होता काय आता D/C. बस एवढा फॉर्म्युला जर तुम्हाला आला तर तुम्हाला कोणत्याही फ्रॅक्शनचं तुम्हाला डिव्हिजन करता येईल. बघा सेम तेच. हा वरचा फ्रॅक्शन आहे हा खालचा फ्रॅक्शन आहे. म्हणजे न्यूमरेटरमधला आहे हा डिनॉमिनेटरमधला आहे. मी काय म्हटलं जो न्यूमरेटरमधला आहे त्याला ॲज इट इज लिहायचा. लिहिलं. वरचा फ्रॅक्शन ॲज इट इज. नंतर कोणतं साईन द्यायचं मल्टिप्लिकेशन. नंतर कोणतं द्यायचं मल्टिप्लिकेशन. आणि हा जो दुसरा फ्रॅक्शन आहे हा जो डिनॉमिनेटरमधला फ्रॅक्शन आहे त्याचं काय घ्याल तुम्ही रेसिप्रोकल. काय घ्याल तुम्ही रेसिप्रोकल. रेसिप्रोकल म्हणजेच काय 5/6 आहे का याचा उलटं करायचं. 5/6 उलटं काय होईल 6/5. याचा काय कराल तुम्ही उलटं करायचं. ठीक आहे. आणि त्यानंतर आपण काय करतो दोघांची मल्टिप्लिकेशन. 2 फ्रॅक्शनची मल्टिप्लिकेशन कशी करायची हे आपण ऑलरेडी शिकलेलो आहे. ओके. कसं करायचं मल्टिप्लिकेशन 3 × 6 किती होतात 18. आणि 2 × 5 किती होतात 10. याला अजून रिड्यूस फॉर्ममध्ये केलं 2 डिवाइड केलं किती राहतं 9/5. करेल 9/5. ओके. नेक्स्ट सेम ॲज इट स्टुडंट बघा इथं अगेन 2 फ्रॅक्शनची डिव्हिजन करायची आपल्याला. काय कराल फर्स्ट फ्रॅक्शन ॲज इट इज फॉर्म्युल्यानुसार फर्स्ट फ्रॅक्शन ॲज इट इज इंटू मल्टिप्लिकेशन साईन कोणती घ्यायचा मल्टिप्लिकेशन. आणि हे जो सेकंड फ्रॅक्शन आहे हा सेकंड फ्रॅक्शनचा काय घ्यायचा रेसिप्रोकल. म्हणजेच काय येतं ते 5/9.
की तिथे याचा रेसिप्रोकल घेतला 9/5 आहे, इथे काय लिहिसाल 5/9 लिहिसाल. ठीक आहे. आता तुम्हाला दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं, कसं कराल? 8 × 5 किती होतात? 8 × 5. ठीक आहे. 8 × 5 किती होतात? 40. 9 × 7 × 9 किती होतात? 63. किती होतात? 63 होतात. मग हे जे असेल या दोन फ्रॅक्शनचा हे काय असेल? येस, आन्सर असेल. ओके. आय होप स्टुडंट की हे पण तुम्हाला मल्टिप्लिकेशन डिव्हिजन सर्वांना समजले असेल. ओके. येस. तर बघा, आज जेवढं काही मी तुम्हाला शिकवलेलं आहे त्या ऑल एक्झाम्पल तुम्हाला एकदा जे आहेत व्यवस्थित ऐकायचं आहे. हे जे व्हिडिओ क्लास जो आहे तो व्यवस्थित पाहायचा आहे, समजून घ्यायचा आहे. ओके. आणि त्यानंतर हे सगळे एक्झाम्पल्स तुम्हाला काय करायचे आहेत? सॉल्व्ह करायचे आहेत. 15 एक्झाम्पल्स आहेत. किती एक्झाम्पल्स आहेत? 15 एक्झाम्पल्स. आणि या 15 एक्झाम्पलचे ॲन्सर्स तुम्हाला कमेंटमध्ये जे आहेत टाकायचे आहेत. कमेंटमध्ये तुम्हाला सांगायचं की फर्स्टचा ॲन्सर काय, सेकंडचं काय, थर्डचं काय, फोर्थचं काय, सगळंच. ओके. यामध्ये जेवढं काही आपण आतापर्यंत शिकलेलो आहेत तेवढे पण तुम्हाला मी प्रॅक्टिस एक्झाम्पल दिलेले आहेत की हे सर्व तुम्हाला काय करायचं आहे? हे सॉल्व्ह करून ॲन्सर सांगायचे. ठीक आहे. आणि स्टुडंट, जर तुम्ही या क्लासमध्ये नवीन काही शिकले असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब, लाईक अँड शेअर नक्की करा. थँक्यू सो मच.